बघितलं संपत नाही म्हणजे गाडे पाटलांच्या घरात हे असं पुस्तकांची पूजा कधी झालेली नाहीये. नाहीतर काय, आजपर्यंत या घराची जी भरभराट झाली आहे ना ती फक्त मनगट, ताकद आणि सत्तेमुळे. ताकदच पैसा, सत्ता, मान सन्मान देते. ज्याच्या शस्त्राला धार त्याच्या समोर कोणीही उभं राहत नाही. ही शस्त्रांची ताकद आहे. तिथं तुझ्या ह्या बुद्धीचं काय काम? पप्पा सिद्धिराज, अहो प्रश्न मला विचारलाय ना, मग उत्तरही मलाच देऊ दे. कसं आहे काका, शस्त्रांची धार धाक निर्माण करू शकते, पण बुद्धीची धार बदल घडवून आणू शकते. काय ना, बुद्धी जर श्रेष्ठ असती तर तुमचं दळवी कुटुंब आम्हा गाडे पाटलांच्या पेक्षा जास्त श्रीमंत असता. आम्हा गाडे पाटलांचा अख्ख्या सासवडमध्ये जो दबदबा आहे ना, तोच दबदबा तुम्हा दळव्यांचा असता. तुमची काय अवस्था आहे तुलाही चांगलं माहिती आहे. तेव्हा तुम्ही दळवी आणि आम्ही गाडे पाटील या दोन घरांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. समजलं? बरोबरी करायची काही गरजच नाहीये, पण दोन्ही घरं आपापल्या जागी श्रेष्ठच आहे. आणि तुम्ही ही गोष्ट विसरताय की इन्कम टॅक्स वाल्यांची जेव्हा रेड पडली होती तेव्हा आपली श्रीमंती, सत्ता, ताकद सगळं धोक्यात आलं होतं. भावना मॅडमच्या बुद्धीमुळेच त्यावेळी ते संकट परतवलं होतं. कसं आहे, फक्त आणि फक्त त्यांच्या बुद्धीमुळेच आपल्या श्रीमंतीचं, ताकदीचं आणि सत्तेचं त्यांनी रक्षण केलंय. क्या बात है हो मॅडम. खरंच काय उदाहरण सेट केलंय माहितीये का तुम्ही. मी आत्ता ना नुसता विषय काढला, आजीची तर बोलतीच बंद झाली. बुद्धीची चुणूक आहे ना ती फक्त एखाद वेळेस दिसू शकते, पण त्यावेळेस तुम्ही तिच्या हुशारीमुळे आम्हाला वाचवलं असं वाटत असेल ना तर तो तुमचा भ्रम आहे. पण हिने काही जरी केलं नसतं ना तरी सुद्धा आपण पैसा आणि ताकदीच्या बळावर वाचलो असतो. म्हणूनच बुद्धीपेक्षा ताकदच नेहमी श्रेष्ठ. आता कसं बोललास संपत तू? माफ करा काका, पण याबद्दलचं माझं मत थोडंसं वेगळं आहे. मला वाटतं की बुद्धी आणि ताकद आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत, पण ज्यावेळी बुद्धी आणि ताकद या दोन्ही गोष्टींची सांगड घालून एखाद्या गोष्टीवर विजय मिळवला जातो ना, तेव्हा त्या विजयाचं रूपांतर अजयात होतं. अजय म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा. काय कमाल बोलला तो मॅडम तुम्ही. खरंच बुद्धीच्या आणि ताकदीच्या सांगडीचं सगळ्यात मोठं आणि चालतं बोलतं उदाहरण म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराज. अफजल खानाच्या वधाच्या वेळी त्यांनी ताकद आणि बुद्धी दोन्ही गोष्टींचा वापर केला, म्हणूनच अफजल खानाला ते हरवू शकले. आधी त्यांनी असं दाखवलं की आपण घाबरलोय, ज्यामुळे अफजल खानाचा गर्व अजून वाढेल. मग मैदानात न भेटत जंगलात ओळखीच्या ठिकाणी भेटून त्याची अर्धी ताकद सुद्धा कमी केली. आणि मग त्यानंतर काय झालं हे माझ्या मते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वाघ नकाचा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापर करून त्यांनी अफजल खानाला मारून टाकलं. असंच मुघल, आदिलशाह, निजामशाह अशा मोठमोठ्या शत्रूंना त्यांनी नामोहरम केलं. कसं ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की जितकी शक्ती महत्वाची असते ना तितकीच बुद्धी सुद्धा महत्वाची असते. बरोबर ना मॅडम? अगदी बरोबर. ज्या ताकदवान व्यक्तीला बुद्धीचं महत्व कळलेलं असतं ना, त्या व्यक्तीला जगात कोणीच हरवू शकत नाही. जिथे शक्ती आणि बुद्धी हातात हात घालून चालतात ना, तिथे प्रगतीला काही सीमाच उरत नाही. मॅडम, तुमच्या लक्षात आलं का की आपल्या दोघांमध्ये बुद्धी तुम्ही आहात आणि ताकद मी. त्यामुळे आपल्याला कधी कोणीही हरवू शकत नाही, अगदी आपली माणसं सुद्धा.
आज खऱ्या अर्थाने बुद्धी आणि शक्तीचा संगम होऊन पूर्णार्थाने पूजा संपन्न होईल. करायची पूजेला सुरुवात? चला सुरुवात करा, नाहीतर ह्यांच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला की थांबणार नाही. चल नीलांबरी. आणि हो संपत, तुला सुद्धा पार्टीच्या मीटिंगला जायचं आहे ना? दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा शानू. हे बघ, मी सगळं मांडून ठेवलंय. तुला फक्त पूजा करायची. आपण दोघांनी मिळून करूयात ना पूजा? आजीला नमस्कार करून आले. जयंत, आजी खोलीत नाहीये. आजी कुठे आहे जयंत? असेल कुठेतरी. तू इतकी का घाबरतेस? हसेल कुठेतरी म्हणजे मस्करी करायची वेळ आहे काही? तुला माहितीये ना माझ्या आजीची काय कंडिशन आहे? कोमात आहे ती, स्वतःहून चालू शकत नाही. ती तिच्या जागेवर नाहीये म्हणजे तूच तिला तिच्या जागेवरून हलवलंयस. कुठे आहे माझी आजी? जानू, तू प्रत्येक वेळेला माझ्यावरच का संशय घेत असतेस? आणि मीच काहीतरी वाईट केलं असेल असंच का वाटत असतं तुला? नाही, त्याचं काय आहे ना जयंत, या घरात आपण दोघेच राहतो आणि तू तुझा रेकॉर्डच असा करून ठेवलायस ना, म्हणून तुला विचारतीये. हे बघ, मला दुसरं काहीही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांग, माझी आजी कुठे आहे? आजी, 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 आजी कुठे आहेस तू? आजी, आजी, जयंत कुठे आहे माझी आजी? काय विचारतेय मी तुला? काय केलंस तू तिच्यासोबत? घराबाहेर काढलंस तू तिला? हा हो. जयंत,